नमस्कार. अजून डोकं नाही विसरलं, पांढरे शिपट केस घेऊन बसले. काळं लाव महिना 2 महिने झालं काळं पण नाही लावलं. काय लावायचंय? ओरिजिनल ती ओरिजिनल. म्हणून बघा, माणसाने ओरिजिनल राहिलं तर माणसाला कसं आनंद वाटते. डुप्लिकेट काय राहत बसायचो. हे बघा, माणूस जर एक दुसऱ्यांना मदत केली तर आपण काय बोलतो, बाई देव आला होता मदतीला, म्हणतो का नाही? मग आपण तसं का राहत नाही? देवासारखं का राहत नाही? आपल्याला देवाने किती अनमोल जन्म दिलाय, मग आपण का वाईट राहतो? कशासाठी वाईट राहतो? चांगलं राहिलं तर किती आपल्याला 4 माणसात बसतो उठतो. चांगलं राहायचं. वाईट राहून आपल्याला काय भेटतं? नावाची तर माणसाची बदनामीच होते. आणि माणसाचं कसं, त्याच्यातून बी माणसाने जर आपल्याला सावरून घेतलं तर माणूस अजून गुणवान बनतो. त्याला अजून लोक म्हणतात की बाई केलं होतं थोडंसं त्याने पापरी, ते आता फेड करून घ्यायला लागलाय, त्याच्या अंगामध्ये आता देव आला, आपण असंच म्हणतो ना. म्हणून हे बघा, झालं गेलं काही बी असू द्या, सोडून द्यायचं, चांगल्या मार्गाला लागायचं, चांगलं राहायचं, माणसात बसायचं, माणसात उठायचं, माणुसकी ठेवायची. त्याच्यातच माणसाला अप्रुकी राहते माणसाला. मला शब्द बोलायला पण यानं बरं, जाऊ दे, चुकलं मला माफ करा. माणसाला हे बघा, कमवायला लय लागतो वपरे, गमवायला 1 सेकंद पण लागत नाही. माणूस किती वर्ष कमवतं आणि तेच कमाई करून आपण ठेवतो आणि त्यालाच गमवायला सुरुवात केली तर 6 महिन्याच्या आतमध्ये सगळं जातो आपण जेवढं बी कमवून ठेवलेलं. म्हणून हे बघा, माता बहिणींनो, भावाईंनो, मुलांनो, कुणी बी असू द्या, नशापासून हे बघा लांब राहावा. एक टाइम आपल्या अंगामध्ये नशा जर मुरली, जोवर आपण नशा करतो तोवर आपल्याला चांगलं वाटतं. आणि ज्या दिवशी नशा जर आपल्याला प्यायला लागली तर काय नाही हो, विजत तर जाती परिसरी घराची बर्बादी होती, माणसात माणूस राहत नाही. म्हणून हे बघा, तसं काय करू नका हो मुलांनो आणि मुलींनो आणि आपल्या भावांनो. आपल्या ह्याच्यात वडील पण असतात, भाऊ पण असतात, बहिणी पण असतात, मुलं पण असतात, सगळे असतात. नशाने कुणीवर नाही हो आलेलं, नावाची बदनामी आणि आपलं शरीर सगळं खराब होऊन जातंय. एक टाइम आपण शरीर जर आपलं गमवलं तर कधी वापस येत नाही वापस. आपण किती पण नंतर प्रयत्न केला ना तरी शरीर आपलं वापस येत